70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप ज्यांनी माझ्यावर केला, आज त्यांच्याबरोबर मी सत्तेत आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये केलं. याला पार्श्वभूमी होती की त्यांच्यावरती गुन्हेगार व गुन्हेगारांच्या सगळे सोयऱ्यांना तिकीट दिले असे आरोप करण्यात आले. मुळात हे वक्तव्य करताना अजितदादा यांनी कायद्याच्या चौकटीचा आधार घेतलेला आहे. की नुसते आरोप केले म्हणजे तो आरोपी होतो असं होत नाही. आरोप न्यायालयात सिद्ध होणं जास्त गरजेचं आहे, असंही त्यांचं मत आहे. म्हणजेच ज्यांच्यावर आरोप केले म्हणजे ते आरोपी नसतात असं त्यांना म्हणायचं. जोपर्यंत न्यायालयाच्या चौकटीत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आरोपी किंवा गुन्हेगार म्हणता येत नाही. त्यामुळे जे तिकीट वाटप झालेलं आहे ते त्यांची पार्श्वभूमी बघूनच झालं असेल असं त्यांना म्हणायचं तर नसेल ना. याच्यावरती महाराष्ट्र आता कसा रिएक्ट होतो, महाराष्ट्र काय प्रतिक्रिया देतो, जनता मतदानातून कशा प्रकारे प्रगट होते हे पाहणं जास्त महत्वाचं